नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे वीकली करंट अफेअर. यामध्ये 2 वीकचे करंट अफेअर आपण पाहणार आहे, ज्यामध्ये 16 ते 30 नोव्हेंबर 2025चे करंट अफेअर आपण पाहणार आहे. महत्त्वाचे सिलेक्टेड प्रश्न यामध्ये घेतले आहेत, जे की एक्झाममध्ये येऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, दीप्ती शर्मा जी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू आहे, कोणत्या राज्यात DSP पदावर नियुक्त झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या 2 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओडिशा. पुढचा प्रश्न आहे, एशियन आर्चरी चॅम्पियनशिप 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पहिल्या क्रमांकावर. प्रथम 3 देशात आहेत, भारत, दक्षिण कोरिया आणि चीन. इथे भारत आहे, भारत, दक्षिण कोरिया आणि चीन. भारत या स्पर्धेत 6 सुवर्ण, 3 रौप्य, 1 कांस्य पदक असे एकूण 10 पदक जिंकले आहेत. पुढचा प्रश्न, भारतात पहिली ड्रोन सिटी कोणत्या राज्यात बनविण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये बनविण्यात येणार आहे भारतातील पहिली ड्रोन सिटी. पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वे मालगाड्यांच्या सुरक्षेसाठी कोणती प्रणाली विकसित करणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दृष्टी सिस्टीम. तर भारतीय रेल्वेने मालगाड्यांच्या सुरक्षेसाठी विकसित केले आहे दृष्टी सिस्टीम. पुढचा प्रश्न आहे, समावेशक आपत्ती जोखीम डेटा गव्हर्नन्सवरील आशियाई आणि पॅसिफिक सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ डिझास्टर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट APDIMचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली. हे 10वे सत्र आहे, जे नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल कॅडेट कॉर्प्स NCC कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 76वा. NCCने 76वा स्थापना दिवस साजरा केला आहे. NCCची स्थापना आहे 23 नोव्हेंबर 1948. पुढचा प्रश्न आहे, G20चे शिखर संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दक्षिण आफ्रिका. हे शिखर संमेलन दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे आयोजित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, सुप्रीम कोर्टाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जस्टिस सूर्यकांत. जस्टिस सूर्यकांत बनले आहेत सुप्रीम कोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश. जस्टिस सूर्यकांत हे भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आहेत. त्यांनी भारताचे 52वे जस्टिस BR गवई यांचे स्थान घेतले आहे. स्थापना आहे सुप्रीम कोर्टाची 26 जानेवारी 1950. रचना आहे, मुख्य न्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI आणि जास्तीत जास्त 33 न्यायाधीश अशी रचना आहे. मुख्य न्यायाधीशांचा कार्यकाळ असतो वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. पुढचा प्रश्न, नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री कोण झाले आहेत?
तर बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत नितीश कुमार. 2025मधील बिहार निवडणुकीत NDA सरकार पक्षाचे सरकार निवडून आले आहे. मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांची निवड झाली आहे. नितीश कुमार हे 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. हा इथं प्रश्न महत्त्वाचा इम्पॉर्टंट बनतो. प्रश्न येऊ शकतो की नितीश कुमार कितव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले, तर 10व्यांदा. या निवडणुकीत सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर नितीश कुमार यांचा राष्ट्रीय जनता दल हा पक्ष आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? BJP 89, JDU जनता दल युनायटेड 85, राष्ट्रीय जनता दल 25 आणि काँग्रेस 6 जागा. पुढचा प्रश्न, आसाममधील 5 उदयोन्मुख कामगिरी करणाऱ्यांना सन्स ऑफ द सॉईल पुरस्कार कोणी प्रदान केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्वानंद सोनोवाल. किअर लुईट यांनी आयोजित केलेल्या 5व्या द्विवार्षिक सन ऑफ द सॉईल अवॉर्ड्स आसाम 2025मध्ये केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आसाममधील 5 तरुण प्रतिभांना सन्स ऑफ द सॉईल इमर्जिंग अचिव्हर्स अवॉर्ड प्रदान केले. इमर्जिंग अचिव्हर्स अवॉर्ड सुकृत बरुआ मीडिया आणि कम्युनिकेशन, संघमित्रा कलिता उद्योजकता, इशाराणी बरुआ क्रीडा, हिमज्योती तालुकदार कला आणि संस्कृती आणि देवजीत बोराह संवर्धन यांना प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या अंबाली मार्बलला GI टॅग मिळाला आहे? असा प्रश्न आहे. GI टॅग मिळाला आहे, तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गुजरात. गुजरातमध्ये अंबाली मार्बलला GI टॅग मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली आदिवासी क्रीडा परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लडाख. लडाखमध्ये आयोजित करण्यात आली आहे भारताची पहिली आदिवासी क्रीडा परिषद. कोणत्या देशाच्या पूर्व प्रधानमंत्री शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बांगलादेश. पुढचा प्रश्न आहे, ई-जागृती या डिजिटल प्लॅटफॉर्मचा संबंध कशाशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्राहक तक्रार निवारण. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसामुक्त प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इराण. इराणने 22 नोव्हेंबरनंतर भारतीय नागरिकांच्या व्हिसामुक्त प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मानव तस्करीसारख्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी घेण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा AI हबचं उद्घाटन कुठे करण्यात आलं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बेंगलोर. पुढचा प्रश्न आहे, ATP फायनल 2025चा खिताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जेनिक सिन्नर. ही फायनल मॅच इटलीतील ट्युरिनमध्ये आयोजित करण्यात आली होती. उपविजेता आहे कार्लोस अल्कराज. पुढचा प्रश्न, दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सर्दन स्पियर कोणी लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमेरिकेने लॉन्च केला आहे ऑपरेशन सर्दन स्पियर. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पत्रकारिता दिवस कधी साजरा केला जातो?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 16 नोव्हेंबर. 16 नोव्हेंबरला साजरा केला जातो राष्ट्रीय पत्रकारिता दिवस. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड फिशरीज डे 2025 कधी साजरा करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 21 नोव्हेंबर. दरवर्षी 21 नोव्हेंबरला वर्ल्ड फिशरीज डे साजरा केला जातो. यावर्षीची थीम आहे इंडियाज ब्ल्यू ट्रान्सफॉर्मेशन, स्ट्रेटनिंग व्हॅल्यू ॲडिशन इन सी फूड एक्सपोर्ट. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले प्रायव्हेट PSLV रॉकेट लॉन्चर कोणी विकसित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, HAL आणि L&T. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले टेस्ला सेंटर कुठे उघडण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हरियाणा. भारतातील पहिले टेस्ला सेंटर हरियाणातील गुरुग्राम येथे उघडण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने C.DOT सोबत अमरावती क्वांटम व्हॅली उपक्रमाला सहमती दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी शांती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मिशेल बेचलेट. पुढचा प्रश्न, कॅगने आर्थिक लेखापरीक्षणासाठी उत्कृष्टता केंद्र कुठे सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हैदराबाद. पुढचा प्रश्न, जलवायू परिवर्तन प्रदर्शन निर्देशांक 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 23वी. पुढचा प्रश्न, केम्ब्रिज डिक्शनरीने कोणत्या शब्दाला 2025चा वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथे पॅरा सोशियल असणार आहे. इथे पॅरा सोशियल. वर्ड ऑफ द इयर आहे केम्ब्रिज डिक्शनरीनुसार पॅरा सोशियल. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हरियाणा. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं 10वं सत्र आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आयोजित करण्यात येत आहे. सहयोगी देश आहे इंग्लंड आणि सहयोगी राज्य आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, अमेरिकेने कोणत्या देशाला प्रमुख नाटो सहयोगी म्हणून मान्यता दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सौदी अरब. पुढचा प्रश्न, 74वी मिस युनिव्हर्स 2025 कोण बनली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फातिमा बॉश. पुढचा प्रश्न, ICC अंडर-19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2025चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नामिबिया आणि झिम्बाब्वे. आयोजन 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2025 दरम्यान करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 16 टीम सहभागी होतील.
पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक मूल्यवान ब्रँड कोणता बनला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, HDFC बँक. HDFCने TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला मागे टाकत भारताचा सर्वाधिक मूल्यवान ब्रँड बनले आहे. पुढचा प्रश्न, वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 भारतीय महिला बॉक्सर निकहत झरीनने कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुवर्ण. निकहत झरीनने ही सुवर्ण पदक 51 किलो वजनी गटात जिंकले आहे. पुढचा प्रश्न, भारताची 26वी ग्रँड मास्टर कोण बनली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सरयू वेलपुला. पुढचा प्रश्न, हॉर्नबिल फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा करण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नागालँड. पुढचा प्रश्न, जगातील पहिले आर्टिफिशियल फ्लोटिंग आइसलँड कोणत्या देशात तयार करण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चीन. पुढचा प्रश्न, कोणाचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात बसविण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने झाले. हा पुतळा महाराष्ट्र राज्याच्या वतीने युनेस्कोला भेट म्हणून देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात किती नवीन लेबर कोड लागू करण्यात आले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. 4 नवीन लेबर कोड लागू करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न, मी सेवा पोर्टल कोणी लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तेलंगणा. पुढचा प्रश्न आहे, पहिला दृष्टिबाधित महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2025 कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2025 पुरुष एकल कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लक्ष्य सेन. पुढचा प्रश्न, महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025 कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत. भारताने जिंकला आहे महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025. महिला वर्ल्ड कप स्पर्धा 2025 भारताने जिंकली आहे. ही स्पर्धा भारतीय टीमने लगातार दुसऱ्यांदा जिंकली आहे. या स्पर्धेत भारताने चीन ताइपे या टीमला हरवलं आहे. या स्पर्धेचे आयोजन ढाका बांगलादेशमध्ये करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, डेव्हिस कप 2025 कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इटली. इटलीने जिंकला आहे डेव्हिस कप 2025. पुढचा प्रश्न, ग्लोबल कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर यामध्ये भारत आहे 36व्या क्रमांकावर, पर्याय क्रमांक 1. यामध्ये प्रथम 3 देश आहेत, स्वीडन, जर्मनी आणि नॉर्वे. पुढचा प्रश्न आहे, UNEP
या ग्लोबल मिथेन स्टेटस रिपोर्ट 2025नुसार सर्वाधिक मिथेन उत्सर्जक देशांमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे भारत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, ऑस इंडेक्स 2025 हा द्विपक्षीय समुद्री अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सराव आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न, ICC मेन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026साठी टूर्नामेंट ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रोहित शर्मा. पुढचा प्रश्न, रायथन्ना मिकोसम उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्य सरकारने सुरू केला आहे रायथन्ना मिकोसम उपक्रम. पुढचा प्रश्न, सामाजिक बदलावासाठी कोणत्या IITने इम्पॅक्ट राईज उपक्रम सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, IIT खडगपूर. तर हे होते महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.